नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निबंध लेखन या लेखन कौशल्याच्या घटकामध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण मराठी या विषयाचा लेखन विभाग अर्थात लेखन कौशल्य अभ्यासणार आहोत आणि निबंध लेखनाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या आधीच्या भागामध्ये आपण निबंधाचे वेगवेगळे प्रकार अभ्यासलेले आहेत। आता आपण निबंधाच्या प्रकारानुसार काही निबंधांचे उदाहरण अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी आपण निबंध म्हणजे काय हे पुन्हा एकदा संक्षिप्त रूपाने समजून घेऊया। निबंध लेखन म्हणजे विषयानुरूप केलेली विचारांची मुद्देसूद मांडणी होय। एखाद्या विषयाच्या अनुषंगाने आपल्या मनात येणारे विचार, भावना, कल्पना, स्वानुभव यांना प्रभावी भाषेत मुद्देसूदपणे मांडणे म्हणजेच निबंध लेखन होय। निबंध लेखनात लिहिणाऱ्याच्या विचारांचे प्रतिबिंब पडत असते। लेखन कौशल्याचा विकास व अभिव्यक्ती क्षमतेचा विकास हे निबंध लेखन घटकाचे प्रमुख उद्दिष्ट आहे। म्हणजेच तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये किंवा पाठ्यक्रमामध्ये निबंध लेखन विद्यार्थ्यांना देण्यामागे विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य आणि अभिव्यक्ती क्षमता यांचा विकास व्हावा हा हेतू आहे। निबंध लेखनासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी म्हणजेच विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण क्षमता असली पाहिजे, त्यांचं वाचन कौशल्य अफाट असलं पाहिजे, बहुश्रुतता असली पाहिजे, शब्दसंपत्ती विद्यार्थ्यांमध्ये असली पाहिजे, त्याचप्रमाणे चिकित्सक विचार, कल्पना, भावना, अनुभव, चिंतन, प्रभावी भाषा आणि विषयानुरूप शैली ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हाव्या याच्यासाठीच निबंध लेखन हा घटक अभ्यासक्रमामध्ये ठेवलेला आहे। निबंध लेखनासाठी विद्यार्थ्यांमध्ये ही सर्व गुण हळूहळू आत्मसात होतात आणि या गोष्टी आवश्यक असतात। कल्पकता, तर्कसंगती, विचारांची सुसंगत व सुबद्धता मांडणी हे लेखन कलेची काही वैशिष्ट्ये आहेत। आपण निबंध लिहितो म्हणजेच एखाद्या विषयाच्या अनुषंगाने असलेले वाचन, चिंतन, निरीक्षण, विचार व भावना यांना शब्दबद्ध करतो, आपले अनुभव मुद्देसूदपणे मांडतो। त्यासाठी प्रत्येक अनुभवाकडे संवेदनशीलतेने पाहता यायला हवे। आपल्याला शब्दातील अनुभव किंवा आपल्या शब्दातील अनुभव इतरांच्या मनाला भिडेल असा मांडता यायला हवा। शब्दातून भाषा सौंदर्य व्यक्त व्हायला हवे। तर अशा रीतीने आपण निबंध लेखनाबद्दल संक्षिप्त माहिती जाणून घेतलेली आहे। आता आपण लेखन कौशल्यामधील निबंध लेखनाचे काही प्रकार अभ्यासणार आहोत। निबंध लेखनाचे 3 प्रकार तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये ठेवण्यात आलेले आहे। पहिला आहे प्रसंग लेखन अर्थात अनुभव लेखन, दुसरा आहे आत्मकथन आणि तिसरा आहे वैचारिक। हे निबंधाचे 3 वेगवेगळे प्रकार आहेत जे तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये आहेत। आता आपण एक एक निबंधाचा प्रकार समजून घेऊया। पहिला निबंधाचा प्रकार आहे प्रसंग लेखन किंवा अनुभव लेखन। आता प्रसंग लेखन म्हणजे काय तर पाहिलेली घटना, तिचे वर्णन, पाहिलेले एखादे स्थळ, एखाद्या दृश्याचे, एखाद्या व्यक्तीचे, एखाद्या प्रसंगाचे हुबेहूब शब्दामध्ये रेखाटन करणे म्हणजेच प्रसंग लेखन होय। आपण पाहिलेला एखादा प्रसंग असू दे, घटना असू दे, दृश्य असू दे, त्यांचा इत्थंभूत माहिती देणे म्हणजेच प्रसंग लेखन होय। प्रसंग लेखन करताना काही मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजेत। तेच म्हणजे तर आपल्याला योग्य शब्दामध्ये निबंध लिहित असताना शब्दबद्ध करता आला पाहिजे। आपले निबंधातील लेखन हे संवेदनशील लेखन असले पाहिजे। भाषेचा सहज योग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे। भाषेचा सहज योग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे। आता इथे एक प्रसंग लेखन अर्थात अनुभव लेखनाचा एक विषय आपण घेतलेला आहे आणि या निबंधाचा विषय आहे आम्ही काढलेली वृक्षदिंडी।
तर हा निबंध आपण अभ्यासणार आहोत आणि याच्यातून तुम्हाला प्रसंग लेखन किंवा अनुभव लेखन कसं लिहायचं याचा एक प्रत्यक्ष नमुना इथे दिलेला आहे। त्या अनुषंगाने तुम्ही इतर निबंधाचे विषय नक्कीच लिहू शकाल। आपल्या निबंधाचा विषय आहे आम्ही काढलेली वृक्षदिंडी। तर इथे ह्या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे। आज आपण सर्वत्र पर्यावरणाविषयी ऐकतो, वाचतो, पाहतो, असे का? तर पर्यावरण ही एक जागतिक समस्या झाली आहे। सर्वत्र प्रदूषण वाढलं आहे। हवा, पाणी, धूळ, आवाज, कचरा, सगळीकडे प्रदूषण। या प्रदूषणाचे आपण कधी आणि कसे बळी होऊ हे सांगता येणार नाही। यासाठी आमच्या शाळेने प्रदूषण कसे रोखता येईल, जनजागृती कशी करता येईल म्हणून वृक्षदिंडीचा कार्यक्रम ठरवला आहे। या कार्यक्रमासाठी महिनाभर तयारी चालू होती। शाळेने प्रत्येक विद्यार्थ्याला एक छोटे रोपटे घरी लावायला सांगितले। ज्याला जे आवडेल आणि मिळेल असं रोपटं तयार करायचं होतं। रोप कसं तयार करायचं यासंबंधी माहिती पण दिली। 2 ऑक्टोबर गांधी जयंती या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना तयार केलेली आपापली रोपे घेऊन बरोबर 7 वाजता शाळेत हजर राहायला सांगितले। सर्व विद्यार्थी गणवेशात आपली रोपे घेऊन हजर झाले। सर्व विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह आणि आनंद होता। त्या उत्साहात हातात रोपे घेऊन आमची मिरवणूक निघाली। मिरवणुकीत झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, प्रदूषण रोखा, वृक्ष आपले मित्र अशा घोषणा दिल्या जात होत्या। आमच्या गावच्या मुख्य रस्त्यावरून ही आगळी वेगळी मिरवणूक निघाली। बघणारे लोकही उत्साहाने आणि कुतूहलाने मिरवणूक पाहत होते। गावात फिरून दिंडी शाळेच्या पटांगणात आली। रोपे लावण्यासाठी खड्डे खणून पूर्वतयारी करण्यात आली होती। आळीसुद्धा तयार करण्यात आली होती। आम्हाला नेमून दिलेल्या ठिकाणी आमच्याकडून आमची रोपे लावण्यात आली आणि त्याला पाणी घालण्यात आले। नंतर मुख्याध्यापकांनी वृक्षाचे महत्त्व सांगून आमचे खूप कौतुक केले। रोज आपापल्या रोपाला पाणी घालून वृक्ष जगवायला सांगितले। नुसते वृक्ष लावून उपयोग नाही तर त्यांना जगवण्याचा संदेशही त्यांनी दिला। नंतर आमच्या सरांनी तयार केलेले वृक्षगीत झाले आणि कार्यक्रम संपला। तर विद्यार्थी मित्रांनो, निबंध लेखन या लेखन कौशल्याचा हा एक इथे निबंधाचा प्रारूप तुम्हाला दिलेला आहे आणि निबंध लेखनाच्या प्रकारापैकी हा प्रसंग लेखन किंवा अनुभव लेखन याचे हे उदाहरण होते। प्रसंग लेखन म्हणजेच काय तर पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, एखाद्या प्रसंगाचे किंवा मग एखाद्या व्यक्तीचे चित्र हुबेहूब शब्दात रेखाटणे यालाच आपण वर्णनात्मक निबंध असे सुद्धा म्हणतो। म्हणजेच प्रसंग लेखन किंवा अनुभव लेखन। निरीक्षण शक्ती व लेखन शैलीच्या विकासासाठी प्रसंग लेखन व अनुभव लेखन हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे। अशा रीतीने वैचारिक किंवा वर्णनात्मक निबंध किंवा प्रसंग लेखन, अनुभव लेखन हा निबंध लिहित असताना आपल्याला महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे ते म्हणजेच प्रसंग लेखन करत असताना घटनांचा तार्किक विचार करायचा। त्यानंतर भाषा प्रभावी आणि चित्रदर्शी म्हणजेच हुबेहूब वर्णन करणारी असावी। त्याचप्रमाणे भाषा सोपी असावी, त्याच्यामध्ये खूप अलंकारिकपणा नसावा। लेखन प्रसंगानुरूप संवेदनशील असावे। तर हा झाला आपला वर्णनात्मक निबंध अर्थात प्रसंग लेखन
किंवा अनुभव लेखन या निबंधाविषयीची माहिती. आता आपण पुढील निबंधाचा प्रकार अभ्यासणार आहोत. पुढील निबंधाचा प्रकार आहे आत्मकथन निबंध. आत्मकथन निबंध म्हणजेच काय की एखादी व्यक्ती, एखादी वस्तू, ती सजीव असू दे किंवा निर्जीव असू दे, ती जणू काही आपल्याबरोबर बोलत आहे. उदाहरणार्थ मी नदी बोलते, किंवा तुम्हाला एका इयत्तेमध्ये, मला वाटतं इयत्ता 6वीमध्ये तुम्हाला सायकल होता की नाही, मी सायकल आहे की असं काहीतरी त्या धड्याचं तुम्हाला आत्मकथनात्मक निबंधाच्या प्रकारापैकी अनेक धडे तुम्ही आत्तापर्यंत अभ्यासलेले असतील. मग सजीव किंवा निर्जीव घटकांबाबत या निबंधाच्या प्रकारामध्ये वर्णन केले जातं. त्यांच्या भावना, सुखदुःख, सवयी, उपयोग, कार्य यांचा हुबेहूब वर्णन या आत्मकथनात्मक निबंधामध्ये केली जाते. आपण स्वतः ती वस्तू आहेत असंच वर्णन केले जाते किंवा असा कल्पना केली जाते किंवा असा आभास केला जातो. जसं की आता मी वृक्ष बोलतोय या निबंधामध्ये आपण जणू काही वृक्ष आहेत आणि आपल्या मनातील दुःख, सुख या दोन्ही भावना आपण व्यक्त करणार आहोत. कल्पनाशक्तीच्या माध्यमातून आपण आत्मकथनात्मक निबंध लिहित असतो आणि आत्मकथनात्मक निबंध लिहित असताना ते संपूर्ण जे लेखन असतं ते प्रथम पुरुषी एकवचनी भाषेमध्ये करायचं असतं. आता प्रथम पुरुषी एकवचन म्हणजे काय, सर्वनाम आपण शिकलेला आहोत, त्याच्यामध्ये प्रथम पुरुष आपण शिकलेला आहोत. मी, मला, माझे हे जे काही प्रथम पुरुषी शब्द आहेत त्यांचाच आपल्याला उपयोग करायचा असतो. चला तर आता आपण मी वृक्ष बोलतोय हा निबंध प्रकाराद्वारा आत्मकथन निबंध कसा लिहायचा याचा उदाहरणासहित आपण समजून घेऊया. मी वृक्ष बोलतोय. अरे किती दगड मारतोय रे, खूप वेदना होतात, मलाही जीव आहे, मन आहे, हे कळतच नाही तुम्हाला. मला तुमच्याशी खूप खूप बोलायचं आहे, तुम्हाला खूप काही सांगायचं आहे, ऐकताय ना तुम्ही. मग आता इथे लहान मुलं झाडाला दगड मारत आहेत आणि त्यावेळेस वृक्षाला फार वेदना होत आहेत, झाडाला वेदना होत आहेत आणि त्यावेळेस जणू तो वृक्ष, तो झाड मुलांना आपले मनोगत व्यक्त करत आहेत. म्हणूनच सुरुवातीला बघा संवादात्मक शैलीतून इथे सुरू झालेला हा निबंध आहे. अरे किती दगड मारतायत रे, खूप वेदना होतात, मला जीव आहे, मन आहे, हे कळतच नाही तुम्हाला. मला तुमच्याशी खूप खूप बोलायचं आहे, तुम्हाला खूप काही सांगायचं आहे, ऐकता ना तुम्ही. तुम्ही रोज येथे खेळायला येता, मी रोज तुम्हाला पाहतो. एखाद्या दिवशी तुम्ही आला नाही तर मला करमत नाही. खूप लोक इकडे फिरायला येतात, कधी माणसे इथे बसून चर्चा करतात, खूप गप्पा मारतात, त्यांच्या गप्पामधून मला खूप बातम्या कळतात. उन्हाळ्यात लोक माझ्या सावलीत बसतात, त्यांना खूप आनंद आणि आराम मिळतो. मी स्वतः ऊन, वारा, पाऊस सहन करतो, पण इथे ठामपणे उभा राहून लोकांचे रक्षण करतो, त्याच्या उपयोगी पडतो. पण तुम्ही माणसे फार दुष्टपणाने वागता, दगड मारता, फुले तोडता, फळे तोडता, खूप वाईट वाटते मला. माझा सर्व देह माणसाच्या उपयोगासाठी आहे. आम्ही हवा शुद्ध ठेवतो, पर्यावरणाचा समतोल राखतो, बांधकामासाठी, फर्निचरसाठी आमच्या लाकडाचा उपयोग होतो. खरंच आमचे सर्व शरीर परोपकारासाठीच आहे. परोपकार करण्यातच मला खूप आनंद मिळतो. परोपकाराय इंदम शरीरम. तुम्ही कसेही वागलात तरी आम्ही तुमच्याशी वाईट वागणार नाही. तुम्ही जंगलतोड करता, आम्हाला विद्रुप्त करतातच, पण गंभीर परिणामांचा विचार करीत नाही. मग दुष्काळ पडतो, लोक मरतात, हे तुम्हाला कधी कळणार? माझ्याबरोबर तुम्हीही नष्ट व्हाल, कसे कळत नाही तुम्हाला? मी आयुष्यभर तुमच्यासाठीच जगणार, थंड अशी सावली देणार, उन्हापासून पावसापासून तुमचे रक्षण करणार, पक्ष्यांना आसरा देणार, फुले फळे देऊन तुम्हाला आनंद देणार. तेव्हा बाळांनो, दगड नका रे मारू, माझे रक्षण करा. मी आहे तर तुम्ही असणार, हे लक्षात ठेवा.
तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण निबंध लेखन या लेखन कौशल्याचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.